नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती व तलाठी भरतीसाठी महत्त्वाच्या नद्या. सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी जी आहे मित्रांनो, ती आहे गोदावरी नदी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तो गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर गोदावरी नदीचा उगम जो होतो मित्रांनो, तो नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होतो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तर कृष्णा नदीचा उगम जो आहे मित्रांनो, तो आहे महाबळेश्वरमध्ये आहे. हे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे, तो तापी नदीचा उगम कुठे आहे? तर तापी नदीचा उगम जो आहे तो आहे मुलताई मध्य प्रदेशमध्ये आहे मित्रांनो. हे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर महाराष्ट्रातील नदी जी आहे पश्चिम वाहिनी ती आहे उल्हास नदी आहे पश्चिम वाहिनी नदी. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदी जी आहे मित्रांनो ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला सातवा क्वेश्चन येतो मित्रांनो, प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर प्रवरा नदी जी आहे मित्रांनो ती आहे गोदावरी नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, मुळा नदी कोणत्या नदीला मिळते? तर मुळा नदी जी मिळते ती मिळते मोठ्या नदीला मिळते मित्रांनो. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, मुळा मोठा नदी पुढे कोणत्या नदीला मिळते? तर मुळा मोठा नदी जी मिळते ती मिळते भीमा नदीला मिळते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पंचगंगा नदी जी आहे मित्रांनो ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, वैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वैनगंगा नदी जी आहे मित्रांनो ती आहे प्रणहिता नदीची उपनदी आहे. हे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, वर्धा नदी पुढे कोणत्या नदीला मिळते? तर वर्धा नदी जी मिळते मित्रांनो ती प्रणहिता नदीला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, प्रणहिता कोणत्या नदीची उपनदी आहे? तर प्रणहिता नदी जी आहे मित्रांनो ती गोदावरी नदीची उपनदी आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, पूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पूर्णा नदी जी आहे मित्रांनो ती आहे गोदावरी नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, मांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मांजरा नदी जी आहे मित्रांनो ती आहे गोदावरी नदीची उपनदी आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, सिंधपणा नदी कोणत्या नदीला मिळते? तर सिंधपणा नदी जी मिळते ती गोदावरी नदीला मिळते. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, गिरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? गिरणा नदी जी आहे मित्रांनो ती आहे तापी नदीची उपनदी आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, पांझरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पांझरा नदी जी आहे मित्रांनो ती आहे तापी नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, वाघूर नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वाघूर नदी जी आहे मित्रांनो ती आहे तापी नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, बोरी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बोरी नदी जी आहे ती आहे तापी नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी खोरे कोणती? तर महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी खोरे जी आहे ती गोदावरी नदी खोरे आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, गोदावरीला दक्षिण गंगा असे म्हणतात का? हे विधान बरोबर आहे की चूक आहे? हे विधान जे आहे मित्रांनो ते बरोबर आहे. गोदावरीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, महाराष्ट्रातील बहुतांश नद्या कोणत्या दिशेने वाहतात? तर महाराष्ट्रातील बहुतांश नद्या ज्या वाहतात मित्रांनो ते वाहतात पूर्व दिशेने वाहतात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कोयना नदी जी आहे मित्रांनो ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, वारणा नदी कोणत्या नदीला मिळते? तर वारणा नदी जी मिळते ती मिळते कृष्णा नदीला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, वेणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वेणा नदी जी आहे मित्रांनो ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, नीरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर नीरा नदी जी आहे मित्रांनो ती आहे भीमा नदीची उपनदी आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, सीना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सीना नदी जी आहे मित्रांनो ती आहे भीमा नदीची उपनदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, इंद्रायणी नदी कोणत्या नदीला मिळते? इंद्रायणी नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते भीमा नदीला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, पवना नदी कोणत्या नदीला मिळते? तर पवना नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते मुळा नदीला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, गोदावरीला नदी बंगालच्या उपसागराला मिळते का? हे विधान चूक आहे की बरोबर आहे? तर गोदावरी नदी जी मित्रांनो ती बंगालच्या उपसागराला मिळते. हे विधान जे आहे ते बरोबर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, कृष्णा नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर कृष्णा नदी जी मिळते मित्रांनो ती मिळते बंगालच्या उपसागराला मिळते.
बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, तापी नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर तापी नदी जी मिळते मित्रांनो ती अरबी समुद्राला मिळते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, वर्धा आणि वेनगंगा यांच्या संगमातून कोणती नदी तयार होते? तर वर्धा आणि वेनगंगा यांच्या संगमातून जी नदी तयार होते मित्रांनो ती नदी आहे प्रणहिता नदी. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा मुख्य जलविभाजक कोणता? तर महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा मुख्य जलविभाजक जो आहे मित्रांनो तो आहे सह्याद्री पर्वतरांग. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, कोणती नदी पुणे शहरातून वाहते? तर पुणे शहरातून वाहणारी नदीची मित्रांनो ती मुळा मोठा नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, नाशिक शहर कोणत्या नदीची काठी आहे? तर नाशिक शहर जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीच्या काठी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो, सांगली शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? तर सांगली शहर जे आहे मित्रांनो ते आहे कृष्णा नदीच्या काठी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, कराड येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे? तर कराड येथे 2 नद्यांचा संगम जो आहे मित्रांनो ते आहे कृष्णा आणि कोयना या 2 नद्यांचा संगम आहे. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो, पैठण कोणत्या नदीवर वसले आहे? तर पैठण जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीवर वसलेले मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42वा येतो, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण जे आहे मित्रांनो ते आहे भीमा नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 43वा येतो, कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोयना धरण जे आहे मित्रांनो ते आहे कोयना नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44वा येतो, हातनूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर हातनूर धरण जे आहे मित्रांनो ते आहे तापी नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45वा येतो, गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर गंगापूर धरण जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 46वा येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक उपनद्या कोणत्या नदीच्या आहेत? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उपनद्या ज्या आहे मित्रांनो त्या आहे गोदावरी नदीच्या आहे सर्वाधिक उपनद्या आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 47वा येतो, महाराष्ट्राची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर महाराष्ट्राची सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जी आहे मित्रांनो ते आहे वेतरणा नदी. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 48वा येतो, गोदावरी नदी महाराष्ट्रातून कोणत्या दिशेने वाहते? तर जी गोदावरी नदी जी आहे मित्रांनो ती महाराष्ट्रातून ते वाहते पश्चिम ते पूर्व या दिशेने वाहते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 49वा येतो, महाराष्ट्रातील नदी प्रणालीत सर्वाधिक क्षेत्र कोणत्या नदी खोऱ्याखाली येते? तर महाराष्ट्र नदी प्रणालीत सर्वाधिक क्षेत्र जे येते मित्रांनो ते गोदावरी नदी खोऱ्यात खाली येते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 50वा येतो, वनरक्षक भरतीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील 3 प्रमुख नदी प्रणाली कोणत्या आहे? वनरक्षक भरती दृष्टीने महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या नद्या ज्या आहे मित्रांनो त्या आहे गोदावरी, कृष्णा आणि तापी या 3 ज्या नद्या आहेत ते इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि नोट्स लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या.